श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजी निर्गुणा, जय जय अजी सनातना, जय जय अजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करुणा अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवस निशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेवले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुपुआ ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांचे आणले, सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा पोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांचे शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत्यांचे चित्त, आकर्षुणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ येतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुणी सत्वर, येती राज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हातो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्यत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहुणी तुमच्या अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रात निकन्यान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविशार त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी. बोपडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारेशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाचे, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकटा हाता नयेची. भुवान प्रतिपटली खूण, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ सद्गीती जाहला. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्यांचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखधामा, जय जय अजी परब्रह्म. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित, अल्पवर्णिले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरस अत्यंत, वदविता तू दयाळ. मागील अध्यायाच्या अंती, विष्णुपुआ ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती येती, ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला, वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जाहीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म आगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधान सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिला, तो न चुके कवनाला. तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र
दत्तसेवा करावी ऐसा विचार करुणी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर भावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाये दुरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगा पूर्ण सोडिले. ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नामवदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावे समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडाहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. तिची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागुण ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी आले शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी. शंकरराव ही बरोबरी त्याच स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले येथे राज त्वरित. एका नूतन खाचेत निजली छाटी टाकुनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकरराव या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनुर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव. तयासे आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीचे आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयासन लगेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदित्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अथ घोर कष्टोद्धरण स्तोत्रम प्रारंभः. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव
श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हारिन सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु तदन्यं त्रातारों नो ईशास्तजूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योगहर्ता कुर्वात्रयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते श्लोक पंचकम एतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम्। श्री स्वामी समर्थ। अथ श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री जयलाभाधिकरम श्री दत्त स्तोत्रम प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु ब्रह्मणं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपद उद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जयलाभयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपटेत् सकृती भवेत् इति श्री जयलाभाधिकरं श्री दत्तस्तोत्रं संपूर्णं। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तेजस्वी संतती प्राप्त करून देणारा श्री गुरुचरित्र अध्याय 39। श्री गणेशाय नमः। सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका 60 वर्षी वांजिसी एका कन्यापुत्र झाली परियेसा आप्तस्तंभ शाकेसी ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्री प्रवरेसी नाम तयाचे सोमनाथ गंगा नामे तयाची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्र जाणे सगुणी असती झाली उभयता वर्षे झाली 60 तियेसी पुत्र नाही तिचे कुशी वांझ म्हणून ख्याती येसी होती तया गानगापुरी पतिसेवा निरंतरी करीतसे भक्ती पुरस्सरी नित्यनेम असे नारी गुरुदर्शना येता असे निरांजन प्रतिदिवसी आनुनी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करीती हसुनी तया द्विज श्रियसी श्री गुरु पुसती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मनी अभिष्ट कोण त्वरित सांग विस्तारोन सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरु प्रसादे ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवितसे कर जोडून निपुत्रिकामी लोकनिंद्य पुत्राविने श्रियसी न पहावे तिच्या मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया जिये पोटी नाही बाळ तिचा जन्म निष्फळ वाट पाहती उभय कुळ 42 पितृलोकी पितर चिंतिती मनात म्हणती एखादे समयी वंशात पुत्र झाल्या अमाहित तो उद्धरिल सकळाते पुत्रा वेगळे जे घर ते सदाकाळी अघोर अरण्य नाही तया सुदूर यथारण्यम तथा गृहम नित्य गंगा स्नानासी आपण जातसे परियेसी घेऊन येती बाळकासी समस्त स्त्रिया कौतुके कडिये घेऊन बाळा खेळविती स्त्रिया सकळा तेसे नाही माझे कपाळा मंदभाग्य असे देखा जवळ माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ जन्मोन या संसारी निष्फळ नव्हे पुरुष अथवा सती पुत्र पौत्र असती जयासी परलोक लोभ तयासी अधोगती निपुत्रिकासी लुप्तपिंड होय देखा आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वर दिजे उत्तम जन्म पुढे होय पुत्रवती भावे आपण अंतःकरणी वासना पूर्ण ऐसा वर द्यावा म्हणून विनवितेसे तये वेळी ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून पुढील जन्मी जाणे कवन
तू ते कैचे स्मरण सांग. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक अहर्निशी. करिता झालो संतोषी कन्यापुत्र तू ते होती. इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण. होती निश्चय मानी वचन श्री गुरु म्हणते तियेसी. श्री गुरुचे वचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी. विनवितेसे कर जोडोनी ऐके स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी झाली स्वामी परियेसी. होत नाळी विटाळसी माते कैचे पुत्र होती. नाना व्रते नाना तीर्थे मी हिंडले पुत्रार्थे. अनेक ठाई पूजिली दैवते मनोभावे स्वामिया. लोक सांगती मज लागी जाना कराव्या अश्वत्थ प्रदक्षिणा. तेने पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणती मज. चिरकाळ अश्वत्थाला सेवा करिता जन्म गेला. विश्वासा आपण बहु केला पुत्र होतील म्हणूनी. 60 वर्षे येणे परी कष्ट केले अपरंपारी. सेवा करीतसे अद्यापीवरी अश्वत्थासी प्रदक्षिणा. पुत्र न होती या जन्मी पुढे होतील ऐसे या कामी. सेवा करीतसे मी स्वामी अश्वत्थाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी. अन्यथा न होय बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिधला मातेवर माझे मणी हाची निर्धार. हासे न करी स्वामी गुरुवर शकून गाठी बांधिली म्या. पुढील जन्म काम्यासी करीतसे सेवा अश्वत्थासी. स्वामी आताच वरदेसी इह जन्मी कन्या पुत्र. अश्वत्थ सेवा बहुत दिवसी करिता झाले मी प्रयासी. काय होईल आम्हासी अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन. अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा न होय परियेसी. निंदा न करी अश्वत्थासी अनंत पुण्य परियेसी. सेवा करी व आम्हा सरसी तू ते पुत्र होतील. आता तुमचे वचन धरी नित्य जाई संगमातीरी. अमर जावा हे निरंतरी भीमरथी समागमे. तेथे अश्वत्थ असे गहन करीतो आम्ही अनुष्ठान. सेवा करी एक मन आम्हा सहिता अश्वत्थाची. अश्वत्थाचे महिमान सांगेन ऐका परिपूर्ण. अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितेसे कर जोडून. अश्वत्थ वृक्षाचे सेवन विस्तारुणी सांगा म्हणे. कैसे महात्म्यात असे तयाचे स्वामी निरोपावे मजसाचे. स्थिरत्व होय मनाचे सेवा करीन भक्तीने. श्री गुरु म्हणती तियेसी अश्वत्थ वृक्ष तू निंदिसी. सांगता महिमा अपारेसी समस्त देव तेथे असती. अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी ते विस्तारुण ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मकुमार नारद मुनी ज्याचे गमन त्रिभुवनी. ब्रह्मयासी पुसोनी आला ऋषी आश्रमासी. नारदा ते देखोनी अर्ध्यपाद्य देऊनी. पूजा केली उपचारोनी पुसते झाले तयेवेळी. ऋषी म्हणती नारदासी विनंती ऐका परियेसी. अश्वत्थ महिमा आहे कैसी विस्तारावी स्वामीया. ऋषी वचन ऐकोनी सांगतसे नारद मुनी. गेलो होतो आजीच्या दिनी ब्रह्मलोका हिंडत. आपण पुसले ब्रह्मयासी. अश्वत्थ महिमा आहे कैसी समस्त मानिते तयासी. विष्णू रूप म्हणूनी ऐसा वृक्ष असे जरी. सेवा करी जे कवणे परी. कैसी महिमा विस्तारी निरोपावी दातारा. ब्रह्मा सांगे आम्हासी अश्वत्थ मुळे आपणासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र वसतसे. शाखा पव अधिष्ठानी दक्षिण शाखे शूल पाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परियेसी वसती पूर्व शाखेसी. आदित्य देव अहर्निशी समस्त शाखे वसती जाना. गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी. समस्त मुळांकुरेसी असती देखा निरंतर. समस्त नदी तीर्थे देखा समस्त सागर लवणादिका. वसती जाना पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष असे. अकार शब्द मूळ स्थान स्कंद शाखा उकार जान. फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्थ ऐसा ओंकार रूपी. एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत ऐक. जे स्थानी त्रैमूर्ती देख समस्त देव तेथे वसती. ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णू शके कवन. कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी. नारद म्हणे ऋषींसी त्रिमूर्ती असे वृक्षापासी. किती वर्णू त्याचे महिमेसी भजता कार्यसिद्धी त्वरित होय. ऐकून या समस्त ऋषी विनविता ती नारदासी. आचारावा विधी कैसी कवणे परी भजावे. पूर्वी आम्ही एके दिवशी पुसले होते आथर्वनासी. त्याने सांगितले आम्हासी अश्वत्थ सेवा करावया. तू नारद ब्रह्म ऋषी समस्त धर्माते जानसी. विस्तारुणी आम्हासी विधीपूर्वक निवेदावे. नारद म्हणे मुनिवरा सांगेन ऐका तत्परा. चित्त करून या स्थिरा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रेसी अस्तंगत गुरु शुक्रासी. चंद्रबळ नसल्या दिवशी करुणय प्रारंभ. या व्यतिरिक्त अनिक मासी बरवा पाहुन या दिवसी. प्रारंभ करावा उपवासी सुचिरभूत होऊन या. भानु सोमवार दिवसी आतळू नये अश्वत्थासी. भृगुवार संक्रांती दिवसी स्पर्शो नये सर्वथा. संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणी व्यतिपाती.
दुर्दिनादि वैधृती अपरान्य समयी स्पर्शु नये अनृत द्युत कर्मभेशी निंदा पाखांड वर्जनेसी प्रातकाळी मौन्ये हर्षी आरंभावे परियेसा सचैल स्नान कोरणी निर्मळ वस्त्र नेसुनी गंगा यमुना कलश दोनी आणूनी ठेवणे पारावरी पूजा करावी कलशासी पुण्याहवाचन कर्मेशी संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपुले उच्चारिजे मग कलश घेऊनी 7 वेळा भरोनी स्नपन करावे आणूनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा पुनरुपी करुणी स्नान मग करावे वृक्ष स्नपन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे मग घ्यावी विष्णू मूर्ती अष्टभुजा आहे ती विख्याती शंखचक्र उभय हस्ती वरद हस्ती असे जाना खड्ग खेटक एके करी धनुष्यबाणा सविस्तारी अष्टभुजी येणे परी आयुधे असती परियेसा पितांबर प्रावरण सदा लक्ष्मी सन्निधान ऐसी मूर्ती ध्याऊन पूजा करणे वृक्षासी त्रैमूर्तीचे असे स्थान शिवभक्ती विने नाही जाण समस्त देवता आवाहन षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतासी वेष्टावे तया वृक्षासी पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा करा मौन्येसी दयाचे फळ अनंत देखा मनसा वाचा कर्मेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुष सुक्त म्हणत देखा चाले जैसी श्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैशा महामंदगतींनी प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रह्महत्यादी पापांसी प्रायश्चित्त नाही परियेसी प्रदक्षिणा द्विलक्षासी ब्रह्महत्यादी पापे जाती त्रिमूर्ती वसती जयास्थानी फल काय सांगू प्रदक्षिणी समस्त पाप होय धुनी गुरुतल्पादी दोष जाती नाना हरती व्याधी दोष प्रदक्षिणा करिता होय निशेष कोटी ऋण असेल जास परिहारेल परियसा जरा मृत्यू व्याधी उत्पत्ती संसार ताप भय नासती गृहपीडा बाधो न शकती सहस्र प्रदक्षिणा केलिया पुत्र काम्य असे जासी पुत्र होती भरवसी मनोवाक्काय कर्मेसी एक भावे करावे चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ पुत्र काम्य पावती त्वरित न धरावी शंका ऋषी हो शनिवारी वृक्ष धरुनी जप करावा मृत्युंजयनी काळ मृत्यू ते जिंकुनी राहे नर अवधारा ते अपमृत्यू न पावती पूर्णायुषी होती निश्चिती शनिग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी श्लोक कोणस्थको रौद्र यमश्व बभ्रुः कृष्णः शनिः पिंगल एव मंदः नित्यं स्मरेत व्याहरते च पीडां तस्मै नमस्ते रविनंदनाय टीका शनी नामे घेऊनी उच्चारावे आपुले वदनी बभ्रू पिंगल म्हणूनी कोणस्थ कृष्ण म्हणावे अंतकयम महारौद्री मंद शनिश्चर शौरी जप करावा येणे परी शनी पीडा न होय ऐसे दृढ करुणी मन अश्वत्थ सेविता कामना पूर्ण पुत्र काम्य तक्षण होय निरुते अवधारा अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छायेत जळासी स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पापे जाती अश्वत्थ तळी ब्राह्मणासी अन्न घालिता एकासी कोटी ब्राह्मणा परियेसी भोजन दिले फळ असे अश्वत्थ तळी बैसोन एकदा मंत्र जपता क्षण फळ होय अनंत गुण वेद पठन केलिया नर एखादा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी सह 42 पितरांसी स्वर्गी स्थापी निरंतर छेदिता अश्वत्थ वृक्षासी महापाप परियेसी पितरांसहित नरकासी जाय देखा तो नर अश्वत्था तळी बैसोन होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जान पुत्र काम्य त्वरित होय ऐसे अश्वत्थ महिमान नारदासी सांगे चतुरानन म्हणून ऐकती ऋषी जन तया नारदा पासोनी नारद म्हणे ऋषीश्वरासी प्रदक्षिणांच्या 10वे अंशी हवन करावे परियेसी आगमोक्त विधीने हवनाच्या 10वे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविषान्यसी व्रतापन करावे येणे परी आचरण मग करावे उद्यापन शक्तीनुसार सौवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणासी विधीपूर्वक परियेसी श्वेतधेनु संवत्सेसी द्यावी ब्राह्मणा कारणे वृक्षातळी तिल राशी करावी यथाशक्तीसी वरी झाकुनी श्वेतवस्त्रासी द्विजा लागी द्यावे ऐशा अश्वत्थ विधाना सांगे नारद ऋषी जना यावरी मुनी आचरणा करुणी अभिष्ट लाधले श्री गुरु म्हणती वंदेसी अश्वत्थ महिमा आहे ऐशी भावभक्ती असे जासी त्यासी होय फलश्रुती आचार करी हो येणे परी संशय आता चित्तीन धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम तेचे आमुचे स्थान जान सेवा करावी एक मन होईल कामना शीघ्र पूर्ण कन्यापुत्र तुझे उदरी ऐकून या श्री गुरुच्या वचना नमस्कार करीते अंगना विनवी कर जोडून जाना भक्तिभावे करून या आपण वांझ वर्षेसाठी कैचे पुत्र माझे पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारीन
गुरुवाक्य सुरभी समान, ऐसे सांगते वेद पुराण, आता नाही अनुमान, करणे सेवा स्वामिया, चाड नाही अश्वत्थासी, निर्धार तुमच्या बोलासी, करणे सेवा तुमची ऐशी, म्हणून चरणी लागली, ऐसा निरोप घेऊनी, जाऊन या संगमास्थानी, षटकुलात स्नान करुणी, सेवा करी अश्वत्थासी, श्री गुरुचा निरोप जेणे परी, तैसीच सेवा करी नारी, येणे परी 3 रात्री, आराधिला परियसा, श्री गुरु निरोपे अश्वत्थासी, सेवा करी रात्रंदिवसी, 3रे रात्री स्वप्न तियेसी, झाले ऐका एक चित्ते, स्वप्नामध्ये विप्र एक, येऊन देतो तिसी भाक, कार्य तुझे झाले ऐक, सांगेन एक ते करी म्हणे, जाऊनी गाणगापुरात, तेथे असे श्री गुरुनाथ, प्रदक्षिणा करी वो सात, नमन करी भक्तीसी, जे काय देतील तुझसी, भक्षण करी वेगेसी, निर्धार करी वो मानसी, त्वरित जावे म्हणे विप्र, ऐसे देखोनी सुषुप्तीत, सवेची झाली जागृत, कल्पवृक्ष असे अश्वत्थ, कल्पिले फळ त्वरित होय, सेवा करुणी 4थ्या दिवशी, आली आपण मठासी, प्रदक्षिणा करून या हर्षी, नमन केले तयेवेळी, हासुनी या श्री गुरुमुनी, फळे देती तिसी दोनी, भक्षण करी वो संतोषोनी, कार्य झाले तुझे आता, भोजन करी आता त्वरित, काम्य होईल तुझे सत्य, कन्यापुत्र दोन्ही सुत, दिले आज परियेसा, पारणे करुणी विधीसी, मग भक्षावे यासी, दान द्यावे ब्राह्मणासी, जे का पूर्वी निरोपिले, व्रत संपूर्ण करुणी, करी दान ती भामिनी, त्याच दिवशी अस्तमानी, झाली आपण विटाळशी, मौनी दिवस 3 वरी, हविषान्य भोजन करी, श्वेत वस्त्र नेसोनी नारी, कोणाकडे न पाहेची, येणे परी 3ही निशी, क्रमिल्या नारीने परियसी, सुस्नात होऊनी 4थ्या दिवशी, आली श्री गुरुदर्शना, पती समवेत येऊन, पूजा करी एकाग्रमणी, श्री गुरु म्हणती संतोषोनी, पुत्रवती भावे तुआ, ऐसे नमुनी श्री गुरुसी, आली आपल्या घरासी, ऋतू दिदला 5वे दिवशी, म्हणून कन्या परियेसी, येणे परी ते नारी, झाली ऐका गरोदरी, ग्रामस्थ लोक विस्मय करी, काय नवल म्हणतसे, म्हणती पहा नवल वर्तले, वांजेशी गर्भधारण झाले, सोमनाथ विप्रे भले, मनी मानिले सुखाते, 7वे मासी ओटी भरिती, अक्षय वाणे ओवाळीती, श्री गुरुसी विनोदावरी प्रीती, वाणे द्यावी म्हणतसे, 8वे मासी तो ब्राह्मण, करी सीमंत विधान, गुरु निरोपे संतोषोण, देवविवाणे ग्रामात, अभिनव करीती सकळ जन, म्हणती वांजेसी गर्भधारण, आंढरे केश म्हातारपण, वाणे देतसे कौतुके, एक म्हणती गुरुप्रसाद, श्री नृसिंह मूर्ती भक्तवर्द, त्याची सेवा करिता आनंद, लाभेचारी पुरुषार्थ, त्रैमूर्तीचा अवतार, झाला नृसिंह सरस्वती नर, भक्तजन मनोहर, प्रकटला भूमंडळी, ऐसे नाना परी देखा, स्तोत्रे करीती गुरुनायका, वाणे देतसे बायका, अति उल्हास तिच्या मनी, वाणे देवनी समस्तांसी, येऊनी नमती श्री गुरुसी, भक्तवत्सल परियेसी, आशीर्वाद देतसे, संतोषोनी विप्रवनिता, साष्टांग करी दंडवता, नाना परिस्तोत्र करिता, विनवितसे गुरुनाथा, जय जय आजी परमपुरुषा, तुझी ब्रह्मा विष्णू महेशा, तुझ्या वाक्य परिसा, सुवर्ण केला माझा देह, तारावया विश्वासी, म्हणून तो अवतरलासी, त्रैमूर्ती तुची होसी, अन्यथा नवे स्वामिया, तुझी स्तुती करावयासी, अशक्यता या वाचेसी, अपार तुझे महिमेसी, नाही साम्यता कृपा सिंधू, येणे परिस्तोत्र करुणी, श्री गुरुचरण वंदोनी, गेली निरोप घेऊनी, आपल्या गृहासी परियसा, ऐसे 9 मास क्रमोनी, झाली प्रसूत शुभदिनी, कन्या प्रसवली तत्क्षणी, आनंदली माता पिता, ज्योतिषी म्हणते तयेवेळी, होईल कन्या मन निर्मळी, अष्टपुत्री वाढेल कुळी, पुत्रपौत्री नांदेल, येणे परी ज्योतिषी, जातक वर्तेले परियेसी, सोमनाथ आनंदेसी, दान धर्म करिता झाला 10 दिवस क्रमोनी, सुस्नात झाली भामिनी, कडी बाळ घेऊनी, आली श्री गुरुदर्शना, बाळ आणूनी भक्तीसी, ठेवी श्री गुरुचरणांपासी, नमन करी साष्टांगेसी, एक भावे करुणिया, आश्वासोनी श्री गुरुमूर्ती, उठी बाळे पुत्रवती, बहुता परी संतोषविती, प्रेम भावे करुणिया, उठोनी विनवी श्री गुरुमूर्तीसी, पुत्र न होय आमुचे कुशी, सरस्वती आली घरासी, बोल आपुला सांभाळीजे, ऐकून तियेचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन, न करी मनी अनुमान, तू ते पुत्र होईल, म्हणून तिये कुमारीसी, कडिये घेती प्रीतीसी, सांगतात समस्तांसी, तये कन्येचे लक्षण, पुत्र होतील बहुईसी, होईल आपण शतायुषी, पुत्र पौत्र न येणेसी, पाहिला आपण अहेवपणे, होईल इचा ज्ञानीपती, तया ते 4 वेद येती, ऐष्टैश्वर्य नांदती, प्रख्यात होईल मंडळी, होईल आपण पतिव्रता, पुण्यशील धर्मरता, इची ख्याती होईल बहुता, समस्त इथे वंदिती, दक्षिण देशी महाराजा, येईल इच्छा दर्शन काजा, अनेक पुत्र होईल तुझा, ज्ञानवंत म्हणती गुरु, येणे परी श्री गुरुमूर्ती, कन्या लक्षण सांगती, विप्रवणिता विनय वृत्ती, पुत्र व्हावा म्हणेती, श्री गुरु म्हणती तियेसी, पुत्र व्हावा कैसा तुझसी, योग्य पाहिजे तरी 30 वर्षी, अथवा मूर्ख शतायुषी पै,
ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवितेसे प्रिय विप्रांगना योग्य पाहिजे पुत्र जाना तयासे पुत्र पाच व्हावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती त्याने रीती संतोषोनी घरा जाती परमानंदे दंपते पुढे तियेसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात बला पाच पुत्र तो लाधला नामकरणी श्री गुरुच्या कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेने रीती प्रख्यात नामे सरस्वती महाआनंद वर्तला यज्ञ करुणे तिचा पती दीक्षित नाम मिरवीक्षिती चोहो राष्ट्री त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्ध मुनी 60 वर्ष वांजिसी पुत्र झाला परियेसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कृपा श्री गुरुची निर्धार असे ज्याचे मणी तया ते वर देती तक्षणी एक भावे या करणी भक्ती करावी श्री गुरुची म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भजता भावी श्री गुरु उदार सकळाभिष्टे लाधली जो भजी श्री गुरुसी एक भावे भक्तीसी दैन्य काय बाधेल त्यासी जे जे मागेल ते देईल श्री गुरु म्हणजे कामधेनू अंतकरणी नको अनुमानू जे जे इच्छित भक्त जणू समस्त देईल परियेसा इति श्री गुरुचरित्र विप्र श्रेयसी झाला सुत तेची कथा अद्भुत 39व्यात निवेदिली इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वृद्ध वंध्या प्रसव नाम 39तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।